आज लाडूच्या आत्याने बनवलं ड्रमस्टिकचं सूप, एकदम टेस्टी. चला स्टार्टिंगपासून सांगते. आम्ही इथं आलो होतो लाडूच्या फोटोशूटला. कॅमेऱ्यामध्ये एकदम भंगार फोटो आले होते, म्हणून म्हटलं की मोबाईलमध्ये पण थोडं शूट करून घेऊया. माझ्या 15 आहे माझ्याकडे. म्हटलं चला हिचं फोनमध्ये तरी शूट करून घेऊया. आणि मस्तपैकी लाडूचे ड्रेस चेंज करून सगळे शूट्स करून घेतले. शूट्स कंप्लीट झाल्यानंतर खूप थकलो होतो, थोडं येऊन झोपलो. आल्यानंतर लाडू फार चिडचिड करत होती रात्रीचे पडेल तिच्या. मग थोडं कोकोसोबत भेटून आणलं. मग रूममध्ये मस्तपैकी स्वतःचा चेहरा बघून हसत होती. तिच्या पप्पासोबत मस्ती चालू होती, नाक खेचत होती आणि चिडचिड करत होती झोपायसाठी. सकाळी मग मस्तपैकी आत्या आली. आत्याने तिला आणलेली न्यू फ्रॉकी दाखवली आणि ती खुशी बघा, खुशी चेहऱ्यावर. अरे बापरे, विचारूच नको. मी तिच्या पप्पांना लावून दिली डोक्याला मेहंदी, पण ती नेमकी निघाली ना वेगळ्याच कलरची. मला वाटलं काळ्या कलरची असेल, पण ती काळ्या कलरची अजिबात नव्हती. धुतल्यानंतरून ना मला तिचे पप्पा फार चिडवत होते की तू तर माझ्या पूर्ण लाल लाल करून टाकलेले. पण मला थोडी माहीत होते की ती पूर्ण वेगळ्याच कलरची राहणार आहे. मला वाटलं की ती ब्लॅक कलरची आहे. एवढं कष्टाने भिजवलं आणि मेहंदी लावली, पण काय उपयोगच नाही झाला. माझं सोडून मी याचं त्याचंच करत होती, पण मला काही उपयोग नाही झाला. कारण की मला कुठून अप्रिशिएटच नाही ऐकायला भेटलं. पप्पा म्हणे मेहंदी काळी आहे आणि कोण काय तर कोण काय. म्हणून म्हटलं जाऊ द्या, आता माझ्याकडनं चुकी झालीच आहे ना, तर सगळ्यांनी मेहंदी वापरून घ्या, लावून घ्या. इथं मस्तपैकी आत्याने बनवायला घेतलं तर लाडूसाठी ड्रमस्टिकचं सूप. आणि रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा, रेसिपी पण देईल. सकाळी मी मस्तपैकी सगळ्यांना नाश्ता बनवून घेतलेला आणि आत्या इथं सूप काढण्यामध्ये बिझी होत्या. त्यानंतरून ना आम्ही सगळे नाश्ता करून घेतलो मस्त.